म्हाडाची अशी काही घरं आहेत की जी तुम्हाला लॉटरी अभावी मिळणार आहेत. म्हणजे लॉटरीमध्ये सहभागी न होता थेट फॉर्म भरायचा आणि घर तुमच्या नावावर होतो. अगदी प्रायव्हेट बिल्डरचं घर मिळतं तसंच. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 1900हून अधिक घरं आहेत आणि या घरांसाठी अप्लाय करायला म्हाडाची वेगळी वेबसाईट आहे. आता या घरांसाठी अप्लाय कसं करायचं, कागदपत्र कोणती लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरांची किंमत नेमकी किती आहे, या सगळ्या डिटेल्स मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत ही घरं आहेत आणि यामध्ये 1982 घरांचा समावेश आहे. यामध्ये घरांची किंमत म्हणजे सर्वात स्वस्त घर हे 7 लाखाहून अधिक कमी किमतीचे आहे. या योजनेचा संकेत क्रमांक 867B आहे आणि चाकणमध्ये हे घर आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हे घर असून ह्याची किंमत 6,95,000 रुपये आहे. या सदनिकेचं बांधकाम क्षेत्रफळ 27.74 चौरस मीटर आहे, तर चटई क्षेत्रफळ 23.74 आहे आणि यामध्ये एकूण 3 घरं आहेत. आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर वाटप करण्यात येणाऱ्या घरांसाठी म्हाडातर्फे bookmyhome.mahada.gov.in ही वेबसाईट आहे. यावर जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचंय, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि मग तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आता रजिस्ट्रेशनची प्रोसेस नेमकी काय पाहूयात. गुगलवरती जाऊन बुक माय होम म्हाडा असं टाईप केलं तर पहिलीच जी वेबसाईट ओपन होईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हाडा FCFS हाऊसिंग म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व असं ह्याचा अर्थ आहे आणि त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर पुढे जाऊन अशी एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर, नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे. यानंतर नेक्स्ट जे ऑप्शन दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमच्या मेल ID वरती जो OTP येईल तो इथे टाईप करायचा आहे. त्यानंतर मोबाईलवरती जो OTP येईल तो देखील इथे टाईप करायचा आहे. यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि तो मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या नंबरवरती तुम्हाला OTP येईल जो आधार सोबत लिंक असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड डिजी लॉकरला कनेक्ट असणं कंपल्सरी आहे आणि डिजी लॉकरचा इथे पासवर्ड देखील तुम्हाला टाकायचा आहे. आता तुम्हाला बेसिक डिटेल्स टाकायचे आहेत की आधार कार्डवरचा जो ॲड्रेस आहे आणि आत्ताचा ॲड्रेस आहे तो सेम आहे का, तुम्ही आता जॉब करताय का, किंवा कोणत्या कॅटेगरीमधून तुम्हाला अप्लाय करायचं आहे, लग्न झालेलं आहे का, या सगळ्या डिटेल यस नो करा. आणि हे जे डॉक्युमेंट्स स्क्रीनवरती दिसत आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आधार कार्ड आणि पॅन कार्ड तर ऑलरेडी अपलोड झालेलं असतं, परंतु इन्कम सर्टिफिकेट, ITR असेल किंवा रहिवासी दाखला असेल तो अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. आता यामध्ये तुम्ही जी डॉक्युमेंट अपलोड केलेली आहेत ती व्हेरीफाय झालेली आहेत की नाही हे तुम्हाला दिसेल. यानंतर सेल्फ डिक्लेरेशन इथे असेल. ते झाल्यानंतर मग तुमच्या पुढे असं अप्लायचं ऑप्शन येईल. हे अप्लायचं ऑप्शन आलं की तुमच्या इन्कम कॅटेगरीनुसार म्हणजे EWS, LIG असेल किंवा तुम्ही हायर इन्कम ग्रुपमधून अप्लाय करत असाल तर त्यानुसार तुम्हाला इथे घरं दिसतील आणि त्या घरांची एकदा नीट अपडेट